ठरलं तर मग प्रेक्षकांनो, मालिका आता मात्र खूप मोठा लीप घेताना आपल्याला दिसणार आहे. मालिकेमध्ये एका पाठोपाठ एक अनेक गोष्टींचे उलगडे सुद्धा होताना आपल्याला दिसणार आहेत. मुळातच या सगळ्यामध्ये कारणीभूत ठरणार आहे ते म्हणजे इकडे ह्या दोघींची डिलिव्हरी. सायलीचं बाळ आणि प्रियाचं बाळ एकाच हॉस्पिटलमध्ये जन्माला येणार आणि इथेच इथेच आता प्रिया मोठं कारस्थान करणार आहे प्रेक्षकांनो. हो प्रेक्षकांनो, कारण आता प्रियाने मात्र आता साम दाम दंडभेद सगळ्याचा वापर करत आपल्या लेकाला, इकडे आताच प्रियाला मुलगा झालेला आहे आणि आपल्या मुलाला काहीही झालं तरी सुद्धा सुभेदारांच्या कुटुंबात स्थान देण्यासाठी तिने आता सायलीच्या जन्मलेल्या मुलासोबतच आपलं मूल आता ठेवलंय. आणि इथेच इथेच मालिकेमध्ये मात्र आता सायलीच्या मूल कोणतं, प्रियाचं मूल कोणतं, हे मात्र सुभेदारांना काहीच कळायला मार्ग नाहीये. आणि या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे नर्सची एक चुकी आणि सुभेदारांच्या घरामध्ये प्रियाचं पण बाळ येणार आहे. पण याच्यातूनच मालिकेमधला मोठा टर्निंग पॉइंट येणार आहे आणि हा टर्निंग पॉइंट काय असणार आहे सगळं सविस्तरपणे पाहू. प्रेक्षकांनो, आपण पाहिले की अनेक अथक प्रयत्नानंतर मात्र आता सायलीला आपणच तन्वी आहोत हे समजलंय. तिने आता गाडी थांबवायला सांगितले आणि त्यानंतर रविराज आणि प्रतिमा यांना काही कळत नाहीये की अचानकपणे सायलीला झाले तरी काय, आणि ते विचारण्याचा प्रयत्न करताय, सायली काय झालं, सायली काय झालं. पण सायली काही बोलत नाहीये. पण अचानकपणे तिकडून आता अर्जुन आलाय आणि अर्जुन तिकडे आल्यावरती त्याला मुळातच कळत नाही की अचानकपणे ही गाडी अशी कशी काय हे झाली. म्हणजे या सगळ्यामध्ये मात्र आता मी तर ब्रेक म्हणजे पूर्णपणे चालू ठेवण्याचा विचार केला होता आणि अचानकपणे ब्रेक फेल होऊन ही गाडी कशी काय फेल झाली. नाही नाही, काहीतरी गडबड आहे आणि मला या सगळ्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर आता शोधायलाच पाहिजे, असा अर्जुन विचार करत असतानाच मात्र इकडे आता सत्याचा उलगडा झालाय. पण हा सत्याचा उलगडा झाल्यावरती मात्र आता इकडे चिडलेला आहे तो म्हणजे नागराज. आणि नागराज सांगतोय, काय मूर्खपणा केलास तू, म्हणजे खरं तर या सगळ्याला आपण आता व्यवस्थित वळण देऊ शकत होतो, पण तू तू मूर्खपणा केलास आणि मूर्खपणा करून आता हा सगळा जो काही प्रकार घडवून आणलायस ना, तो आता मूर्ख आहेस. कसं काय वाचला तो, यावरती आता मात्र इकडे सांगायला लागतो तो म्हणजे राकेश. मला नाही माहिती की ते कसे काय वाचले, पण जे काही झालंय ना ते सगळं त्या अर्जुनमुळे झालंय. अर्जुन आता तिकडे जाण्याची काहीच गरज नव्हती अर्जुनने, पण तरी सुद्धा अर्जुन तिकडे गेलाय आणि अर्जुनने तिकडे जाऊन आता ते सगळं थांबवलेलं आहे. असं म्हटल्यावरती नागराज म्हणतो, एक प्लॅन, तुला एक प्लॅन सुद्धा आता व्यवस्थितरित्या पूर्ण करता नाही का आला. असं म्हटल्यावरती तो म्हणतो, मला काय सांगताय, याच्या आधी तुमचे किती कसे प्लॅन फसले हे काही मला माहीत नाही आहे का. यावरती नागराज असा चिडतो आणि बापाला जाब विचारतोयस, बापाला विचारतोयस. यावरती तो म्हणतो, नाही विचारू तर कोणाला विचारू, म्हणजे तुम्हीच तर या सगळ्यामध्ये मात्र आता मला बोलताय ना, मला बोलताय तर आता मी या सगळ्यामध्ये तुम्हाला बोलणारच ना. असं म्हणत या दोघांची भांडणं चाललेत. फायनली सायली आता घरी आलेली आहे. रविराज म्हणतात, काय झालं बाळा, तुला त्रास होतोय का. सायली म्हणते, मला आठवलं, मला आठवलं सगळं. असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात, कशाबद्दल बोलतीयस तू. असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे सायली सगळा प्रकार सांगायला लागते आणि त्यानंतर मात्र रविराज गाडी थांबवतात. ती सांगायला लागते, मला सगळं आठवलेलं आहे, काय घडलंय, कसं घडलंय, हा सगळा प्रकार आता मला समजलेला आहे. असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे सांगायला लागते ती म्हणजे प्रतिमा की सायली, सायली काय बोलतेस तू. मग आता पूर्णाजी इकडे आले. सायलीला काहीतरी सायलीच्या जीवाला काहीतरी धोका आहे असं मात्र पूर्णाजीला सतत वाटत राहिलेलं आहे. आणि त्यामुळे मात्र आता ती सगळ्यांना सांगत आहे की सायलीला, सायलीला तुम्ही आता आणा. कुठे आहे तन्वी, तन्वी, माझी तन्वी. आणि आता सगळ्यांना वाटतं की पूर्णाजीला पुन्हा एकदा म्हणजे अटॅक आलेला आहे, पॅनिक अटॅक आलेला आहे आणि पूर्णाजी पुन्हा एकदा या पॅनिक अटॅकच्या मुळे आता हे झालेली आहे असं सगळ्यांना वाटायला लागलंय. तिला पाणी दिलं जातं आणि आता इकडे सायलीला फोन लावला जातो. पण तोपर्यंत आता खरं तर सायली घरी आलेली आहे आणि सायली घरी आल्यावरती मात्र आता इकडे रविराज, प्रतिमा तिला आता सगळं सगळं विचारतायत आणि जे काही तिला आता माहिती आहे ते सगळं सत्य ती आता सांगत आहे. आणि या सगळ्यामध्ये सायली आता सांगत आहे, खरं सांगायचं तर मी मी आता तन्वी आहे हे सत्य मला बरेच दिवस जाणवत होतं, पण तरीसुद्धा कन्फर्मेशन करायचं होतं आणि आज मला सगळं सगळं आठवलेलं आहे. सगळं आठवून याच्यामध्ये मी आता म्हणजे मी खरी तन्वी आहे हे सत्य समजलंय. आणि त्यावरती रविराज आणि प्रतिमा सांगायला लागतात, हो खरं सांगायचं तर आता सायलीने या सगळ्यामध्ये आता स्वतःच मात्र
म्हणजे ही गाडी आम्ही चालवत गेलो ना, हा तिचाच प्लॅन होता आणि या प्लॅनमुळे सगळेच जण आता तिला प्रश्न विचारून भंडावायला लागतात. कसं सायली? काय सायली? आणि सगळं सत्य सायली ज्यावेळेला सांगत आहे आणि त्यावेळेला मात्र आता सायलीला हे सगळं बोलत असताना खूप छान वाटतंय आणि सायली मात्र खूपच खुश झाली. प्रेक्षकांनो, त्या मालिकेचा खरा टर्निंग पॉइंट आलेला आहे. इकडे आता प्रियाला समजलेलं आहे की सायलीची डिलिव्हरी होणार आहे. सायली आता प्रेग्नंट आहे आणि सायलीच खरी तन्वी आहे हे सत्य सगळ्यांना समजलंय. आणि त्यानंतर मात्र आता प्रिया प्रिया या सगळ्यामध्ये आता एक घाणेरडी खेळी खेळते. प्रिया विचार करायला लागते, ठीक आहे, मला जर का माझं हक्काचं स्थान या घरामध्ये मिळालेलं नाहीये, तर काहीही झालं तरी सुद्धा आता माझं हक्काचं स्थान मी या घरातून हिसकावून घेणार म्हणजे घेणार. असं म्हटल्यावर ती प्रिया आता या सगळ्यामध्ये विचार करते की ज्या ज्या हॉस्पिटलमध्ये सायलीची डिलिव्हरी होणार असेल ना, त्याच हॉस्पिटलमध्ये मात्र आता मी माझी डिलिव्हरी करणार आणि तशी ती डिमांड करायला लागते. ती आता डिमांड करते की ज्या ठिकाणी सायलीची डिलिव्हरी होणार आहे, त्या ठिकाणी ती आता रिक्वेस्ट करते की इथेच माझी डिलिव्हरी व्हायला पाहिजे. असं म्हटल्यावरती मात्र आता प्रियाला ती परमिशन मिळालेली आहे. कारण या सगळ्यामध्ये मात्र प्रियाने सचिन, नागराज या सगळ्यांची मदत घेत हे सगळं केलेलं आहे. बरं, ते झाल्यावर फायनली मात्र आता प्रियाने ती अट मान्य करून घेतलेली आहे. बरं, आता सायलीची डिलिव्हरी झालेली आहे आणि सायलीची डिलिव्हरी झाल्यावरती मात्र आता इकडे इकडे सायलीला या सगळ्यामध्ये मुलगा झालेला आहे. सायलीला मुलगा झाल्यावरती मात्र सगळे खुश आहेत. पण दुसऱ्या दिवशी अशी एक काहीतरी घटना घडते. प्रियाची डिलिव्हरी झालेली आहे आणि प्रिया आपल्या बाळाला घेऊन आता सायलीच्या इकडे आलेली आहे. जेणेकरून जेणेकरून या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे काहीही झालं तरी सुद्धा प्रियाने ठरवले की माझं बाळ मात्र या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा आणि प्रिया आता आपलं बाळ तिकडे नेऊन ठेवते. ज्यावेळेला दुसऱ्या दिवशी इकडे अर्जुन एकाच ठिकाणी 2 बाळं पाहत आहेत, सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला आहे. आणि आता इकडे बोलवलेलं आहे ते म्हणजे स्वतः आता नर्सला. नर्सला बोलवल्यावरती मात्र आता नर्स सांगायला लागते, नाही नाही, जस्ट डिलिव्हरी झाली त्यामुळे बाळाला टॅगसुद्धा लावण्यात आले नव्हते. आणि त्यानंतर मात्र आता बाळाला टॅग नाही म्हटल्यावरती इकडे एकाच वेळेला 2 बाळं तिकडे आलेत. आणि त्यानंतर मात्र आता सगळ्यांनाच धक्का बसलाय, कारण त्यावेळेला CCTV कॅमेरेसुद्धा प्रेक्षकांनो बंद करण्यात आलेले आहेत. आणि त्यानंतर मात्र आता सायलीचं बाळ आणि एक अजून बाळ आणि त्यामुळे सायलीला एवढं सगळं काही गंभीरपणा कळत नाहीये. पण साधारण अर्जुनला अंदाज आलेला आहे आणि त्यांनी माहिती काढली असता आता समजलंय की प्रिया या सगळ्यामध्ये मात्र आता इकडेच आलेली होती आणि प्रियानेच हे कांड केलंय. त्यावरती मात्र आता इकडे प्रतिमा सांगायला लागते, ते काही नाहीये, आपण आता DNA टेस्ट करून घेऊया. आणि ही DNA टेस्ट केल्यानंतर मग आता बाळ कोणतं सायलीचं आणि कोणतं प्रियाचं हे तर आपल्याला समजेल ना. म्हणजे आमची तन्वी तर आमच्यापासून इतके दिवस लांब राहिली, पण आमच्या नातीला आम्ही आता लांब राहू देणार नाही, आमच्या तन्वीच्या मुलाला लांब राहू देणार नाहीये. आणि इथेच सुरू होणार आहे ते म्हणजे मात्र आता सायलीच्या मुलाची आणि प्रियाची DNA टेस्ट. पण या DNA टेस्टमध्ये जे काही सत्य आता समोर येणार आहे आणि त्यानंतर सगळ्यांनाच महाभयंकर धक्का बसणार आहे. हो प्रेक्षकांनो, आता ते सत्य काय असणार आहे? प्रियाचं मूल आणि सायलीचं मूल यांना आता वेगवेगळं सगळं काही शोधता आलं असलं तरी सुद्धा ते मूल अश्विनचं आहे, ही गोष्ट सुद्धा आता प्रकर्षाने समोर येणार आहे. आणि ती गोष्ट समोर आल्यावरती मग मात्र मालिकेमध्ये काय टर्निंग पॉइंट येणार आणि आता अश्विन त्या बाळाचा स्वीकार करणार का, की सायली दोन्ही बाळं स्वीकारणार? मनाचा मोठेपणा दाखवत सायलीने हे करावं का? तुम्हाला काय वाटतंय? कमेंटमध्ये नक्कीच कळवा.